रामकृष्ण हरी मित्रांनो, काल आम्ही लग्नाला गेल्यानंतर अन्याने लसूण आणि कांदे पेरून घेतले होते. त्यानंतर त्याला दुपारी पुण्याला जायचं होतं, म्हणून त्याला सोडण्यासाठी मी, डुग्गू आणि आरती कड्याला चाललो होतो. त्यात अद्वैत पण थोडा आजारी होता, म्हणून त्याला डॉक्टरकडे दाखवायचं होतं. अद्वैतला हॉस्पिटलमध्ये दाखवलं आणि घरी आलो. घरची कामं आणि बाहेरची धावपळ एकत्रच होती. खुरपलेल्या कांद्याला खत टाकून दिलं होतं आणि पाणी द्यायचं काम सुरू केलं होतं. एकीकडे कांदे कापायला बाया होत्या. बिबट्याची भीती होती म्हणून पप्पा फटाके वाजवत होते. लाईट गेली त्यानंतर मग मी कापलेले कांदे गोळा करून सगळे एकत्र बिगल करून ठेवले होते. कांदे कापायला बाया जास्त होत्या आणि त्यात आज मम्मी पण नव्हती. मम्मी गावाला गेलेली असल्यामुळे पप्पाला आणि मलाच इथे थांबावं लागत होतं आणि तिकडे पण दुसरे कामं चालूच होते. दुपारपर्यंत मम्मी परत आली आणि त्यानंतर पप्पा मम्मी तिथं थांबले आणि मी कांदे पेरले होते त्या वावरात गेलो होतो. तिथलं सगळे सारे चांगले करून घेतले आणि कांद्याला पाणी द्यायचं होतं. म्हणून मोटर सुरू करण्यासाठी घरी आलो. अद्वैतसोबत थोडी मस्ती केली आणि उरलेलं कांद्याचं बी परत वावरात घेऊन गेलो. समृद्धी ॲग्रीटेकचं बसवंत 780 हे बियाणं आम्ही पेरलं होतं. हे बियाणं उरलेलं मी परत वावरात शिपून दिलं आणि पाणी वाफ्यापर्यंत पोहोचलं. मी कांदे भिजायला सुरुवात केली. लाईट पण व्यवस्थित चालू राहिली. त्यामुळं हे पाणी द्यायचं पटकन उरकत होतं. दुपारनंतर 3-4 तास लाईट इतकी व्यवस्थित चालली की माझे सगळे कांदे भिजायचं होऊन गेलं. अशा प्रकारे हा दिवस वावर, घरकाम आणि धावपळ यामध्ये निघून गेला. आवडल्यास मित्रांनो ब्लॉग नक्की लाईक करा.